नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला 38 इंच कटोरी ब्लाउजची संपूर्ण शिलाई करून घ्यायची आहे आणि ती सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर सर्वात आधी मी हे सर्व पार्टवरती अस्तर जोडून आणि एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घेतली आणि त्याच्यानंतर मग दोघं पार्ट अशा पद्धतीने बरोबर मी समोरासमोर ठेवून घेतले। त्याच्यानंतर मग आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। कटोरीचे दोघही कोने एकमेकांवरती बरोबर ठेवून घ्यायचे। खाली जो काही तिरका भाग असेल तो सरळ रेषेत कट करायचा आणि त्याच्यानंतर मग कटोरी आपली किती इंचाची आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। इथं आपल्याला शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे आणि 5.5 इंचाची कटोरी आहे। तर त्याचा आपल्याला दुसरा भाग घ्यायचा आहे, तो येतो 3.25 इंच आणि तिथून आपल्याला उभा टक्स घ्यायचा आहे, तो सुद्धा 3.25 इंच। मोठी साईज असल्यामुळे आपल्याला 2.5 इंच न घेता 3.25 इंचाचा उभा टक्स घ्यायचा। त्याच्यानंतर मग कटोरीचा टक्स मारून घेतला, त्याच्यावरती डबल शिलाई करून घेतली। नंतर मग आपल्याला बघू शकतात कटोरीला खूप छान असा पप तयार झालेला आहे। जो काही एक्स्ट्राचा भाग तो कट केला मी। त्याच्यानंतर बघू शकतात कटोरी केव्हाही 1.25 इंचानी किंवा 1 इंचानी एक्स्ट्रा येत असते, परंतु ती आपल्याला शिलाईमध्ये इथंच ॲडजस्ट करायची असते। तर खालच्या बाजूकडून बरोबर मी हळूवारपणे शिलाई करून घेत आहे आणि वरच्या बाजूला सुद्धा मी चेक करून घेत आहे दोघंही भाग हे बरोबर येत आहेत किंवा नाही हे चेक करत मी बरोबर शिलाई करून घेत आहे आणि शेवटी दोघंही कोने पकडून आणि शिलाई करून त्याच्यावरती डबल शिलाई मारून घेत आहे। आपण जितकं शिलाई मार्जिन ॲड केलेलं असतं तितकं आपल्याला शिलाईत पकडायचं आहे। असं केल्यामुळे दोघंही पार्ट हे कोणताही पार्ट कमी जास्त होत नाही। त्याच्यानंतर क्रॉस पट्टीचे दोघंही कोने एकमेकांवरती ठेवून आणि अशा पद्धतीने शिलाई करून आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। आपण जितकं शिलाई मार्जिन घेतलं तितकं जर आपण बरोबर ॲड केलं तर कुठेही पार्ट हे कमी जास्त होत नाही। तर कटिंग किती महत्त्वाची असते तितकी शिलाई सुद्धा महत्त्वाची असते। त्याच्यासाठी कपडा स्ट्रेचेबल असतात आणि ते आपोआपच खेचले जातात, म्हणून पार्ट हे चेक करायचे। दोघं पार्ट रेडी करून घेतल्यानंतर मी अशा पद्धतीने बरोबर चेक करून घेतले। त्याच्यानंतर मग ही 1.25 ते 1.5 इंचाची मी हुक पट्टी घेतली आणि ती बघू शकतात खूप छान पद्धतीने खालच्या बाजूला फोल्ड केली आणि त्याच्यावरती शिलाई केली। अशा पद्धतीने फोल्ड केली तर खूपच छान। त्याच्यानंतर तिच्यावरती मी दाब शिलाई देऊन घेतली आणि ती आतमध्ये फोल्ड करून आणि तिच्यावरती सुद्धा आपल्याला शिलाई करून घ्यायची किंवा मग तुम्ही इथं हात शिलाई करू शकतात। तर आयपट्टी आणि हुकपट्टी लावायची ही अगदी सोपी आणि खूपच छान अशी ट्रिक आहे। तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा। तर बघू शकतात त्याच्यानंतर मग मी इथं हुकपट्टी आयपट्टी घेतली, ती सुद्धा बघू शकतात अस्तरच्या बाजूने ठेवली आणि खालच्या बाजूला डायरेक्ट मी आपल्याला किती ठेवायची आहे तितकी फोल्ड केली आणि त्याच्यानंतर मग शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकतात खूप छान अशी ब्लाउजला फिनिशिंग येते। त्याच्यानंतर वरच्या बाजूला दाब शिलाई देऊन घ्यायची आणि अशा पद्धतीने आयपट्टी आणि हुकपट्टी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। त्याच्यानंतर मग आपल्याला इथं सुई धाग्याच्या सहाय्याने जर का आय बनवायचे असतील तर तसे बनवू शकतात किंवा मग साध्या मशीनने छोटे छोटे बॉक्स तयार करायचे असतील तर ते करू शकतात। मी साध्या मशीनने छोटे छोटे बॉक्स तयार करून घेत आहे आणि अशा पद्धतीने करून झाल्यानंतर त्यांच्यावरती सुद्धा मी डबल शिलाई लगेचच मारून घेत आहे। ते मारून झाल्यानंतर दोघंही पार्ट हे एकमेकांवरती ठेवून घेतले आणि बरोबर क्रॉस पट्टी अगदी समोरासमोर आणि गळ्याजवळचे पार्ट बरोबर चेक करायचे। जो काही थोडाफार भाग मागे पुढे झालेला असला तर तो आपल्याला सरळ रेषेत कट करायचा। तर कपडा हा स्ट्रेचेबल असल्यामुळे आपोआपच ते कमी जास्त होत असतात। कितीही परफेक्ट कटिंग केली परंतु ते आपल्याला चेक करून मगच फिटिंग करायची आहे। तर शोल्डर जोडायच्या आधी साईड पार्ट बरोबर मी अशा पद्धतीने ठेवून आणि दोघंही पार्ट चेक करून घेतले आणि जितकं शिलाई मार्जिन आहे तेवढा भाग आपल्याला सरळ रेषेत कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर दुसरा पार्ट सुद्धा मी सेम त्याच पद्धतीने ठेवून आणि चेक करून घेतला।
1 लाईन किंवा पाव इंच इतका कमी जास्त झालेला असेल तर तो सरळ रेषेत कट करायचा आणि मग दोघंही बाजूंचे शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने हे सुद्धा पार्ट चेक करायचे आणि बाही जोडायच्या आधी बाही सुद्धा आपल्याला सेम ह्याच पद्धतीने चेक करायची आणि मग आपल्याला शोल्डर पासून जोडायचे आहे। कारण अशा पद्धतीने जर का आपण साइड पार्ट चेक केले किंवा बाही चेक केली तर काखेतील दोघंही भाग हे खाली वरती होत नाही, अगदी सरळ रेषेत येतात। त्याच्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। तर त्याच्यानंतर दुसऱ्या साइडचं सुद्धा शोल्डर जोडून घेत आहे, बरोबर ठेवायचं आहे गळ्याकडच्या बाजूला आणि मुंढ्याकडे थोडाफार भाग कमी जास्त झाला तर तो आपण सरळ रेषेत कट करायचा। त्याच्यानंतर दोघंही बाजूचे अशा पद्धतीने शोल्डर जोडून झाल्यानंतर धागे वगैरे कट केले। एका साइडला थोडंसं एक्स्ट्रा आहे तर तिथं मी शिलाई करून आणि तो भाग मी कट करून घेत आहे। त्याच्यानंतर मग मी इथं शोल्डर पट्टी ही चेक करून घेतली, दोघंही बाजूची बरोबर आहे किंवा नाही। तर इथं मी पायपिंगच्या ऐवजी पायपिंग न करता साधी शिलाई करून घेतलेली आहे गळ्याला, तर ती मी इथं दाखवलेली नाही। तर बघू शकतात खूप छान अशी ब्लाउजला फिनिशिंग आलेली आहे। तर तुम्ही इथं पायपिंग सुद्धा करू शकतात आणि मी साधी पायपिंग न करता शिलाई करून घेतली। पुढचा आणि मागचा गळा दोघांना खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे। तर व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे मी गळ्याची केलेली शिलाई आणि बाह्या जोडायचं किंवा मग फिटिंग करायचं हे काहीही दाखवलेलं नाही। हे तुम्ही आपण रेग्युलर प्रत्येक ब्लाउजला ज्या पद्धतीने करत असतो त्या पद्धतीने करून घ्यायचं। त्याच्यानंतर बघू शकतात बाहीचा मध्य सेंटर काढून घेतला, त्याच्यानंतर बाहीची उंची चेक केली आणि बाही बरोबर एकसारख्या मापात चेक करून घेतली। अशा पद्धतीने चेक करून दोघंही बाजूंच्या बाह्या जोडून तुम्ही जो कोणता साइजचा ब्लाउज शिलाई करत असणार ते बरोबर आपल्याला फिटिंगची माप टाकून आणि ब्लाउज शिलाई करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने दोघंही बाजूंच्या बाह्या वेगवेगळ्या करून आणि शोल्डर पासून बाह्या मी जोडून घेतलेल्या आहेत। तर फायनल आपला ब्लाउज अशा पद्धतीने तयार झालेला आहे। तर कसा वाटला ब्लाउज आणि माझी शिलाई करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली? तर हा 38 इंच साइजचा कटोरी ब्लाउज आहे। तर प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा।